मंडळी आलो आहे मी चाकूर तालुक्यातील नायगाव येथे। बघू शकता तुम्ही माझ्यासोबत हे वयस्कर मंडळी बसलेले आहेत इथं। मी त्यांच्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। काका काय नाव आहे आपलं? हरिराम पांडुरंग कासले। बर 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 हा, काय चालू आहे सध्या? काय नाही, शेतीचं सायगाडामोड सोयाबीन काढणं, बर हे जमा करणं, हीच आहे शेतीचं। बर बर हा हा, मागच्या 5 वर्षामध्ये कामं झाले ते समाधानकारक आहेत का? आहेत की कोणी केलेत कामं? भाजपला। बर 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 काय काय कामं झाले सांगता येईल का काही? ती काही म्हणता येतं का नाही बाबा पूर्ण? ह्याला इकडे बोला। हा आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यातच लगेच। हो, पुढचा आमदार म्हणून कोणाकडे बघालेत लोक? काय सांगता येते पुढचं साहेब? तुमच्या उघड नजरेत काय वाटतंय? उभारणाऱ्यावर जास्त उभारणारी संख्या आहे, पुढचं काय सांगता येते? बघूया नागरिकांकडे जा म्हणून सांगितलंय काकांनी। दोघांच्या मध्ये बसणार आहे मी। काय नाव आहे सर तुमचं? कृष्णदेव केशव आरदवाड। आरदवाड सर, काय वाटतंय मागच्या 5 वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत वाटतंय? चांगला आहे। बर, कोणी केलेत कामं? मोदी सरकार। बर 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 तालुक्याचा विकास कोणी केलाय का झालाच नाही विकास? काय सांगायचं? झालाय। कोणते कोणते कामं झाले तुमच्या तोंडून ऐकायचंय मला जरा। काम काही माहिती नाहीत बघा, काम झाली। बर बर चांगलं करलोय। बर आता पुढचा आमदार म्हणून कोणाकडे बघायला हे लोक? सध्या वारा कोणाचा आहे? सध्या वार बाबासाहेबांचं। कस काय हो? कसं काय? त्यानं काम केले आमच्या गावामध्ये। बर 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 1,10,00,000 काम केले आमची बर नायगाव मध्ये। बर आता पुन्हा निवडणुकीमध्ये जर उभा राहिले बाबासाहेब पाटील, कसं राहील त्यांच्यासाठी? चांगलं राहील ते। अरे माणूस चांगला आहे हो। हा, माणूस चांगला आहे। बर बर म्हणजे यावर्षी नक्की बदल होणार आहे? बदल काही व्हायचा नाही बघा, चांगला आहे। बर बाबा काय नाव आहे आपलं? माझं नाव रंगनाथ सावंत। बर वय किती? वय 180 आहे। बर 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 तब्येत काय ठणठण आहे मग? हो, चांगले आहे। बर प्रवास वगैरे करता का? नाही, बसनं मोफत प्रवास आहे की? हाय, जाता का जाता गेलं तर कोला तो रामतपूर एवढ्या फिरून यायचं। किती निवडणुका बघितल्यात आजपर्यंत अंदाजे? आम्हाला लिहावा येत नाही, काय नाही, काय ध्यान आहे आम्हाला। कोणतं वर्ष की कोणता महिना की आम्हाला काही समजत नाही ते। बर निवडणुका सुरू झाल्यात आता, कोण होणार आहे आमदार काय वाटाले तुम्हाला? काय बाबासाहेब पाटील होते, गावाची श्रद्धा आहे त्यांच्यावर। बर आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर गावातली श्रद्धा आहे म्हणतात ते। बघूया आणखी काही माझ्यासोबत नागरिक राहणार आहेत, आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे। पासून भाई इकडे बसलेले आहेत खूप लोक, त्यांच्याकडे जाऊया आपण। तरुण मतदारांकडे जाणार आहे मी। अगोदर ते उठून जाण्याच्या आम्ही तुमच्याकडे येणार आहे सर। बघितलं हे देशाचे हे भवितव्य आहेत, नागरिक आहेत, तरुण मतदार आहेत। काय नाव सांगता तुम्ही? किशोर सुधाकर। का बोलायला काय वाटतंय? लाज वाटायला? बोला सर आपण शेतकरी माणूस आपण। होय, बरं बरं किती झालं शिक्षण? शिक्षण नाही आपण, अँड्रॉइड मोबाईल आहे रो, शिक्षण नाही म्हणतो। मोबाईलला काय लागते वापर? कसं आहे वारं कोणासाठी आहे काय की आपल्याला का माहित नाही वार। बर 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 ठीक आहे, जाणार आहे मी इकडे नागरिकांकडे। सर या इकडून। नमस्कार नमस्कार, काय चाललंय? बर काय नाव आहे आपलं? दामोदर गुंडेराव सावंत। बरं मला थोडस बसू देता का दोघांच्या मध्ये? जमलं की आता? बर काय म्हणताय गावामध्ये निवडणुकीचं वारं आमदारकीचं? चांगलं आहे की? बरं कोणासाठी आहे चांगलं वारं? बीजेपी साठी। बर 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 बीजेपीचा कोण आहे येणार आहे उमेदवार यंदा? अजून तिकीटच नाही की? कोण होईल असं म्हणायला लागेल लोक? सांगता येत नाही। बर काका नाव? भालेराव भास्कर। बर तुम्हाला काय वाटतंय मागच्या 5 वर्षामधले काम जर बघितले त्याच्यावरून पुढे सरकारमध्ये बदल होईल का? कसं काय वाटतंय तुम्हाला? कसं आहे, खाल्ल्या ह्याच्यामध्ये बदल होईल असा एक माझा अंदाज आहे। बर केंद्र सरकारमध्ये आहे
तर खाली बदल होईल असं एक माझं मत आहे बरं का. बर, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय युतीचं हे काय महायुतीचं सरकार येईल वाटतं आम्हाला. कसं काय हो? हा ह्याच्यावरून रोज आता 7,500 एकाला पडाले दुनियाचे पैसे येऊ लागले आता लोक कसे बदलतील हो आता. हा बघा की नगदी पैसे दिले त्यांनी. बर देऊ ना देऊ बर सरकार येईल. महिला म्हणायला लागल्यात निवडणुकीपुरते उगा दिलेत पैसे. ते काही म्हणतात काही म्हणणार ते महिला म्हणणार नाही. त्याच्या मनात घर करून बसली त्याच्या आता आमच्या भावाला द्यायचे असं त्याचं मत आहे. बर, म्हणजे लाडकी बहीण मानले मुख्यमंत्री म्हणून. बरं, तुम्हाला काय वाटत काका? हीच वाटाले काय त्यांनी म्हणजे तेच वाटाले. बरं, हे योजना कायमस्वरूपी ठेवल तुम्हाला वाटते का? ठेवील ना ठेवील. हा, त्याच्यात काही विषय नाही. बर. फक्त निवडणुकीचं आपलं पुढचं बोलायचं निवडणुकीसाठी. म्हणजे मुख्यमंत्र्याचं तुम्ही बोलताय म्हणजे मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे. बर हा बर, आता तालुक्यावर येऊ आपण. राज्यावरून आता तालुक्यासाठी कसं राहील? तालुक्यासाठी चांगलं राहील बाबासाहेब पाटील. असं काही काम केलं नाही म्हणलं काही लोक. कसं कसं म्हणते तो होय कुठे गेले पोस्टर नाही इथं बी दाखवलं तुम्हाला. हा 2 कोटीची कामं घेऊन ही झाली त्यांनी. नाही नाही त्याच्या बाबतीत काही नाही. बाबासाहेब पाटलाच्या विषयी काय नाही. आता माझ्यापेक्षा तुम्ही कितीतरी वयाने मोठे आहात. ते कोणता का पक्ष राहिला कोणी काही काही युती करणार. महायुतीचं सरकार येतं एवढं. बरोबर. आणखी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आपण. काय नाव आपलं? शेख मुस्तफा. हा मुस्तफा सर, काय सध्या चालू तुमचं? सध्या भाजपला जास्त. बर, उमेदवार कोणता ठरणार नाही. बाबासाहेब ठरणार, भाजपचा मुलगा थांबणार. बर, दोघांपैकी एक राहणार पक्का. काँग्रेसला कमी शक्यता. काही भागामध्ये नवीन चेहरा बघायचा म्हणायला लागलेत लोक. म्हणते जग आघाडी जगाचं काय. होय. बर आमचं 100% आमचं गाव ह्या दोघांवर. बर, मासूम भाई, आपण पुन्हा त्या पलीकडे जाऊया, रस्त्याच्या पलीकडे जाऊया आपण. तिकडे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. हा येतो, तिकडे येतो, त्यांच्याकडे येतो. बर सर, काय नाव आपलं? मी कदम आबासाहेब उस्तामरा. बरं बरं, आबासाहेब काय म्हणतात, काय वाटतं तुम्हाला? निवडणुकीचं वारं जे आहे सध्या वाहू लागले, कोणासाठी कसं आहे वारं? गाव जेवण कोणी बी देणार आहे, वाढपे आपल्याला लागतंय, त्याच्यासाठी बदल हवाय आम्हाला. कोण आहे हा वाढप्या नवीन चेहरा कोणता आहे? काहीच नाही, विनायक पाटील पाहिजे गावाला. विनायक पाटलासारखा कार्यकर्ता नाही. आम नागरिकाच्या समस्या त्यांनी घेते. 2000 पासून इलेक्शन बघतो मी सर. आमच्या शेतकऱ्याची संख्या 80% असून या गावात ऊसाला 10 रुपये सुद्धा साखरेची किंमत वाढलेली नाही. 3000च्या वरी कुठल्या कारखानदारांना भाव दिलेला नाही. अर्ध्यापेक्षा आमची गळचेपी केली आहे. 6000 सोयाबीनला भाव द्या. उग लाडक्या बहिणीला पैसे दिलो, नवरे सोडून देणाऱ्या बायकाला घरकुल दिलं, त्याला अर्थ आहे का? खरे कार्यक्षम असणाऱ्या माणसापासून अलिप्त आहे. आपली पितरसत्ता पद्धतीने चालणारी सत्ता आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या तालुक्याला खरा मायबाप विनायक पाटील आहे. शरद पवार साहेबासारखा त्याला सुद्धा तर घरचा पुतण्या विरोध करत असेल तर ते काय कामाचं आहे? आता कोणी मारणार आहे? 4 वेळेस उपमुख्यमंत्री ज्या माणसाने केलं त्यालाच तुम्ही गद्दारी होऊन दुसऱ्या पक्षात जाता म्हणजे काय? तुपासाठी उष्ट खायच्या लोकांच्या मागे कशाला जाते लोक? आमदार विनायक पाटील पाहिजे तालुक्यात. बर, 2 वेळेस आमदार होते विनायकराव पाटील. कोणते कामं झाले तर विनायकराव पाटील? बरेच काम करून दिले विनायक पाटलांना. आम नागरिकाची त्यांनी आता जर तालुक्यात निवडून आले तर आज बी कॅबिनेट मंत्री होते. पुन्हा आपण जाऊया नागरिकांकडे. तिकडे येत आहेत वासुबाई, त्यांना तिकडेच बोलूया आपण, म्हणजे रस्ता क्रॉस करण्याची गरज पडणार नाही. सर, आलो तुमच्याकडे 1 मिनिट. सर, काय चाललंय सध्या? काय बी नाही, चांगलं आहे. निवांत आहेत? निवांत. बरं, कामदारी? प्लॉटिंगचा धंदा. बरं, काय नाव सांगता आपलं? मोहम्मद आसिफ पटेल, गाव? लातूर. बरं, लातूरचे आहेत का खास? हा, सूर्यवंशी आलतो. बरं. आपण सर खास नायगावच्या महामंडळीशी माझा बोलण्याचा प्रयत्न असणार आहे. अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनात काय, हा मुद्दा घेऊन आम्ही आलो आहोत त्यांच्याकडे. सर फोनवरती बोलत आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे, त्यांचं होऊ द्या. त्यांची सरांनी माझ्यासाठी वेळ घेतलेला आहे. मोबाईल वरती ते बोलत असताना सुद्धा त्यांनी समोरच्या व्यक्तीला वेळ थांबा म्हणून सांगितलं त्यांनी.
सर कसं आहे सध्या निवडणुकीचं वारं जे आहे कोणाकडच्या दिशेने वाढतंय? जनतेच्या मनावर असते, कधी इकडं कधी तिकडे चलत राहते. काय असते नेमकं मागच्या 5 वर्षातला जर विकास कामं जर बघितले समाधानकारक आहेत का? काम चांगले आहेत, कामाचा विषय नाही, हं, हं. सगळे काम चांगले आहेत. बर मग कसं आहे आता जनतेच्या मनावर असते ही सगळं हं. काय असते त्याच्यात. नवीन आमदार म्हणून कोणाकडे बघायला लोक तुमच्या दृष्टीने काय सांगता येईल? सध्या राहते जिकडे बाहेर गेली तिकडे राहते. आता काय एखाद्या नेत्याचं नाव? कोणी असं चांगले काम करणार असावं हं, हं. त्याचा असं आहे. नेता कुठलाही असलं तर काम करावं, सगळ्याला चांगलं राहावं. काम करणारा नेता म्हणून कोणाकडे बघता? सगळे सारखेच आहेत ना आता काय ते आणि काही नाही चालू सगळे. आता सध्या दडपण आहे का कोणाचं? सध्या सोयाबीन मध्ये नाव घेण्यासाठी दडपण वाटतंय का? आहे वाटतं. नाव आपण ह्याच्यात नाहीच त्या राजकारण मध्ये सगळ्या स्थितीतच असतो. कोणाचे नाव बी तेवढं आठवत नाही. चला ठीक आहे, ओके, धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. पुढे जाऊया आपण. येणार आहे. काय चाललंय काका? बरोबर, काय नाव आहे आपलं? सूर्यवंशी शिवाजी संभाजी. बरं काय कामगिरी काय सध्या? काय नाही, शेतात मजुरी करतो. आमदारकीच्या निवडणुका आता सुरू झाल्यात. कसं आहे वारं कुणासाठी आहे चांगलं? काही सांगता येत नाही. हं, हं. जन्मत आहे, जन्मताचं काय सांगावं आपण? हं, हं, हं. काय गॅरंटी देऊन सांगा? जनमताचा कौल कोणाकडे असेल? काही कळत नाही. होय. आपको क्या लग रहा है? कुछ नहीं. हाँ, चुनाव आ लगे है अभी. चुनाव है ना? हाँ, फिर जनता किसको चुनाव में जीता के देगी? क्या लग रहा है आपको? जनता का क्या बोलने को आता है? जिसका उसका मर्जी का सवाल है, जिधर भी फिरेंगे उधर दे सकते हैं मतदान. अच्छा, चलो ठीक है, कोई बात नहीं. आलो आहे या नागरिकांनी माझ्यासाठी वेळ दिलेला आहे. सर काय नाव सांगता आपलं? शैलेश कदम. बरं. सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागले. कसं आहे, लोक कोणाकडे बघायला लागले? आमदार हा झाला पाहिजेत म्हणून. आमदार बाबासाहेब पाटील. हा, काय कारण आहे त्याचं? त्याच कारण माझ्या गावात 1.25 कोटीची कामं झाली त्यांच्यामुळं. बर. हो, आणि एवढा विकास आजपर्यंत कोण केला नाही, याच्या पुढे कोण करणार नाही. एवढे विकास पुढे कोण करणार नाही. हा, तुमचं नाव काका? तानेराव. बरं. लोक त्यांच्यावर आताच नाराजी व्यक्त केली इथं की काही केलं नाही त्यांनी. काय असते सगळे सारखे कसे राहतील? 5 बोट सारखे कसे? काही असतात विरोधक असल्याशिवाय कामं तर कशी होतील? बर. कोण कोणाकडे आणलं, कोण कोणाकडे आणलं. होय. हो ना. किती टक्के मतदान आहे गावातलं बाबासाहेब पाटलाच्या बाजूला? आता तरी 60% आहे, आणखीन वाढल. बर. हो. तर या नायगाव मध्ये आल्यानंतर इथल्या नागरिकांशी संवाद साधताना तुम्ही बघितलेले आहेत, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काका तुमचं नाव मला सांगा. मुरली मोगले. बर, कोण होणार आहे आमदार पुढचा? काय चालू आहे सध्या? काय माहित आहे आपणाला ते पुढलं. तर ज्याला मतदान लय पडेल ते होईल. बर. हा, ताईकडे जाऊया का? ताई थांबा, तुमच्याकडे येतो. ताई थांबा जरा, थांबा. येतो तुमच्याकडे येतो. ताई धुणं धुवून चालल्या होत्या घराकडे, मी त्यांना थांबवलेलं आहे. ताई, माझी लाडकी बहीण योजनेचा मिळाला का लाभ तुम्हाला? मिळाला. बरं. किती मिळालेत? 4,500. बरं. कशी वाटली ही योजना सरकारची? चांगली आहे का उगा लालूच दाखवण्यापुरती आहे? चांगली आहे. बरं. मग ह्या योजनेचा सरकारला फायदा होईल का ह्या निवडणुकीमध्ये? होईल, नक्कीच होईल की. बरं. चाकूर तालुक्यातल्या नायगाव मध्ये आल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया तर बघितल्याच आपण, परंतु मजलेवाल्यापासून पालावाल्यापर्यंत जाण्याचं काम माझं आहे. बघू शकता तुम्ही याच ठिकाणी माझे घिसडी बांधव जे आहेत पालामध्ये त्यांचं काम सुरू आहे. मी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचं काम सुरू आहे. मासूम भाई, तुम्हाला विनंती असणार आहे. बघू शकता हे बांधव जे आहेत ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत, परंतु आपण त्यांच्या कामातला वेळ घेऊन आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. दादा, काय नाव आहे तुमचं? गोविंद चव्हाण आहे. बरं, गाव कोणतं आहे आपलं? झरी नवकुंडाची झरी. बर.
योजनेचा फायदा मिळालाय का? माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळाला तुम्हाला? काही मिळालेत काही नाही. बर, मागच्या 5 वर्षामध्ये जे काम झाले ते कसं वाटलं तुम्हाला? आता आमदारकीची निवडणूक लागल्या म्हणून तुमच्याकडे आलोय, काय चाललंय काय नाही विचारायला. काय आपल्याला देणारे का देणारे हा, काय कोण आहेत आमदार? आमदार काय हा? बाबासाहेब पाटील. बरोबर, बाबासाहेब पाटलाचं लय गुणगान गावलं तर लोकात गावामध्ये. काम केलेत ना त्याने. हा, बर बर. आता निवडणुकीमध्ये, पुढच्या निवडणुकीमध्ये कोण होईल आमदार काय वाटायला तुम्हाला? काय सांगता येते काय त्याचं हा, काही सांगता येत नसते. बर 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 बर. त्या तिकडे पलीकडे आजोबा बसलेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. राम राम, काय चाललंय काका? बर बर बर. काय नाव आहे आपलं? गोविंद चव्हाण आहे माझं. बर बर. गाव झरी. झरीचेच आहेत का तुम्ही पण? म्हणजे झरी गाव सोडून तुम्ही इथं ह्या व्यवसायासाठी येता? पोट भरण्यासाठी काय करावं, तिथं पाण्यापासून इकत, जळणापासून इकत, का देवाय बसून पाणी यायचं. बर बर बर. मग काय सध्या काय वाटायला, निवडणुकीचं वारं सुरू झालंय? काय ते बघा आता, नाही इकडे जाऊन काही म्हणाय नाही, सांगाय नाही आपल्याला काही. सांगते देवावर आता आपलं काय ते मन चालते. आम्ही काम कसं झाले तर काम 5 वर्षात? हो, केल्यावर होते तर करणं झाल्यावर कामच झालेत का? कुणाला माहिती आहे का, मी इकडेच मरलो, ते झरी तिकडेच खपलं. काय आता आमदारकीची निवडून लागली आहे, कोण होईल वाटायला आमदार? आमदार व्हायचं काय, हेच होतं बाबासाहेब पाटील, दुसरं कोण होतंय? दुसरं कोण आहे ते जवळपास? दुसरं नाही का कोणी? कोण आहे, कोण आहे सांगाय, कोण आहे ते दुसरं कोण आहे? उग बोलायचं इथं करणारा माणूस मग का ते अलग आहे. तुम्हाला कसं वाटतंय? नाही, आम्हाला तुमच्याकडून काढून जनतेपर्यंत मांडायचं आहे. काय नेमकं जनतेच्या मनात काय आहे काय नाही, काय काय कामं केलेत बाबासाहेब पाटलांनी? बाबासाहेब पाटलच मला तिकडे काय कामं केलेत बाबासाहेब पाटलांनी? काय करते आता, करणार करते. आपल्यासारख्या गरीबाला काय लावू देते कोणतं? आपल्या पुस्तक काय येते कोणतं? का पगारी नाही, काही नाही, 60 वर्षाची पगार नाही आम्हाला, काय नाही. काय राशन आता चालू झालंय, मला राशन देखील नव्हतं तिथं. पुन्हा राशन कार्ड काढून आणल्यावर मग देऊ लागली ती. नाहीतर आजपर्यंत किलोभर छटाक राशन दिलं नाही आम्हाला. मग तरी आता बाबासाहेब पाटीलच होते मला आमदार. हा, कोण आहे सांगा, तुम्ही सांगा आम्हाला, कुठं कोणी आहे का इथं जवळपास, त्या रुबापातून त्या सैनीतून आहे का, दिसतंय का? तुम्ही सांगा. नाही, ते माणूस अलग आहे. तर मजलेवालापासून पालावालापर्यंत मी आल्यानंतर तुम्हाला या जर प्रतिक्रिया जर आवडल्या तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवाज बहुजनांचा.